डिसेंबरमध्ये खात्यात 6,100 रुपये येणार. लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनेचा लाभ मिळणार? मित्रांनो, 6,100 रुपये कसे मिळणार? मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार. मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो. केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजना, महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 3 योजना महत्त्वाच्या आहेत. या योजनेद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. डिसेंबर महिन्यात या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. पीएम किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6वा हप्ता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता देखील डिसेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो. या तिन्ही योजनेचा लाभार्थी ज्या कुटुंबात असतील त्यांना डिसेंबर महिन्याचे 6,100 रुपये मिळू शकतात. मित्रांनो, 6,100 रुपये कसे मिळणार? मित्रांनो, केंद्र सरकारतर्फे देशातील 72 शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेद्वारे 3 हप्त्यामध्ये एका वर्षामध्ये 6,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या 18 हप्त्याची रक्कम मिळाली आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता मिळू शकतो. त्याचे शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळू शकतात. याशिवाय राज्य सरकारनं केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती. त्या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांच्या 5 हप्त्यामध्ये रक्कम देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या योजनेचा 6वा हप्ता मिळाल्यास ते देखील 2,000 रुपये असे एकूण शेतकऱ्याला किंवा शेतकरी महिलेला 4,000 रुपये मिळतील. याशिवाय महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असल्यास तिला माहितीच्या आदेशाप्रमाणे 1,500 रुपयामध्ये 600 रुपयाची वाढ केल्यास 2100 रुपये मिळतील. असे एकूण 6,100 रुपये लाभार्थी कुटुंबाला किंवा शेतकरी महिलेला 6,100 रुपये मिळू शकतात. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार का? मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये पाठवले जातात. माहितीनं निवडणुकीच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यास आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन महायुती सरकारनं पाळल्यास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये घ्यावे लागणार आहेत. दरम्यान या योजनेशिवाय राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य बक्षीस योजनेतून देखील युवकांना बक्षीस देण्यासाठी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, आयटीआय आणि पदविका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना 8,000 रुपये तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना 6 महिन्याचे बक्षीस कालावधीसाठी 10,000 रुपये दिले जातात. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.